अरे की एका म्हशी मागचं तुमचा फायदा किती आहे किंवा तुम्हाला तोटा होतो का ह्यात किंवा फायदा होतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच लोक कन्फ्यूज असतात का, कारण गोठे मोठे असतात, 5-6 गुरं असतात आणि घरचा चारा असतो, बाहेरचा चारा असतो, सगळं मिक्स असतं. त्यामुळे माणसं कन्फ्यूज असतात की नक्की फायदा होतोय का किंवा तोटा होतोय, किंवा नवीन जो आपला ह्या व्यवसायात व्यावसायिक उतरतोय किंवा नवीन एखादं जनावर खरेदी करतोय, तर त्याला अंदाज येत नाही की आपण हा घ्यावा का नाही घ्यावा किंवा प्रॉफिट कसं यात. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, तुम्ही पूर्ण विकतचा जरी चारा घेतला तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये किती राहताय किंवा तुम्हाला लॉस होतोय का ह्या व्यवसायात. तर आपण एक ॲव्हरेज पकडूयात, एक साधी म्हैस पकडूयात. जी म्हैस 12 ते 13 लिटर एवढं दूध देते एका दिवसाचं. तर आता म्हैसीची किंमत असती ही दुधावर असते. म्हणजे एखादी म्हैस आहे, जी म्हैस कमी दूध देते तर तिची किंमत कमी असते, आणि जी म्हैस जास्त दूध देते तिची किंमत जास्त असते. तर आता हे आपण ॲव्हरेज दूध देणारी जर गाय पकडली, म्हैस पकडली, तर ह्या म्हैसीची किंमत जवळपास तुम्हाला 80 ते 1 लाखापर्यंत पडणार. 80,000 ते 1 लाखापर्यंत, म्हणजे आपण 80,000च पकडूयात ॲव्हरेज. 80,000 रुपयाला आपण एक म्हैस घेतली, आणि ती म्हैस त्या म्हैशीला एक पारडू आहे छोटंसं आत्ताच झालेलं. तर त्याचा आपण एक ॲव्हरेज हिशोब पकडूयात किंवा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन करूयात की तुम्हाला 9 महिन्यात त्याचा प्रॉफिट किती होतोय त्या म्हैशीचा, किंवा तुम्हाला लॉस होतोय का. आता हे झालं म्हैशीचं. तर तुम्हाला मी आता डिरेक्ट हिशोबाकडे आणतो. आता एक गाय आहे, तिचं आपण 13 लिटर दूध पकडलं, तर जवळपास 2 लिटर दूध हे बछड्याला जाणार एका दिवसाचं. म्हणजे आपल्याला 11 लिटर दूध हे विकण्यासाठी आपल्याला मिळणार आहे. तर त्याचा आपण जास्त किंमत नाही, ॲव्हरेज किंमत पकडूयात, म्हणजे थोडीशी कमीच किंमत पकडूयात, 45 रुपये लिटर. तर 45 रुपये लिटर प्रमाणे आपण जरी पकडलं, तर 11 लिटरचे तुम्हाला होते 495 रुपये. ॲव्हरेज 500 आपण पकडू, कारण फॅट हे कमी जास्त प्रमाणात असतं. तर 500 रुपयेनं आपण जरी पकडलं तरी 11 लिटरचे 500 रुपये आपल्याला होतात. तर आता आपण येऊयात आहाराकडं, की म्हैशीसाठी आहार काय काय लागतो. पहिली गोष्ट म्हणजे पशुखाद्य लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे चारा. तर ह्या चाऱ्यामध्ये हिरवा चारा, त्यानंतर सुका चारा, 2 प्रकारचे चारे लागतात. त्यानंतर तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे मिनरल मिक्सचर. आता हे झालं आहाराचं, कोणकोणत्या प्रकारचा आहार लागतो. तर आता मी तुम्हाला लाईन टू लाईन सांगतो की पशुखाद्य, त्यानंतर चारा आणि मिनरल मिक्सचर ह्याचं किंमत तुम्हाला किती जाणार आहे, दिवसाचा खर्च किती होणार आहे. तर 1 लिटर दूध येण्यासाठी जवळपास पशुखाद्य 300 ग्रॅम आपल्याला एका गुराला द्यावं लागतं. तर आता एका लिटरसाठी 300 ग्रॅम पकडलं तर 13 लिटरसाठी जवळपास 5 किलो पशुखाद्य हे आपल्याला द्यावं लागणार. तर आता 1 किलो पशुखाद्याची किंमत आपण 30 रुपये पकडली, तर 5 किलोच्या आपल्याला पडतात 150 रुपये. म्हणजे 150 रुपये आपल्याला एका दिवसाचा पशुखाद्याचा खर्च पडणार आहे. दुसरी गोष्ट हिरवा चारा. तर हिरवा चारा हा एका गुराला 25 किलोच्या आसपास लागतो. तर 2 रुपये प्रमाणे जरी आपण पकडला तर 50 रुपये होतात. त्यानंतर सुका चारा हा आपण 6 किलो पकडूयात, तर 3 रुपये प्रमाणे सुक्या चाऱ्याचे होतात 18 रुपये. त्यानंतर मिनरल मिक्सचर आहे, हे 100 ग्रॅम आपण पकडू, ज्याचे होतात 20 रुपये. तर टोटल आपला हा खर्च होतोय चाऱ्याचा 90 रुपये. म्हणजे आपला पशुखाद्याचा 150 रुपये प्लस 90 रुपये हा आपला होतोय 240 रुपये, हा एका दिवसाचा एका गाईचा खर्च. तर दुधाचा नफा आपला एका दिवसाचा 500 रुपये होतोय. त्यातनं आपण पशुखाद्य हे मायनस करू, म्हणजे 240 रुपये. तर 240 रुपये जरी मायनस केले तरी दररोजचे आपल्याला होतात ते 60 रुपये, हा आपल्याला दररोजचा नफा निघतोय. तर हे झालं पहिल्या 4 महिन्याचा हा नफा आहे. म्हणजे 260 गुणिले 30 हे होत्यात 7,000 रुपये. म्हणजे एका महिन्याचे आपण 7,000 रुपयातनं ॲव्हरेज इन्कम करू शकतो. गुणिले 4 महिने म्हणजे 31,000 ते 32,000च्या दरम्यान आपला हा इन्कम होऊ शकतो. त्यानंतर पुढील 3 महिन्यांचा थोडासा हिशोब वेगळा आहे, कारण आता थोडंसं गाईचं दूध कमी झालेलं असणार आहे पुढच्या 4 महिन्यांनंतर. तर पुढच्या 3 महिन्याचा हिशोब आपण पकडूयात 8 लिटर दुधाप्रमाणे, म्हणजे एका दिवसाला 8 लिटर दूध. तर हे 8 लिटर दूध पकडलं आपण, तर म्हैसन पारडाचा चाऱ्याचा खर्च. आता पारडू आपलं दूध 3 महिन्यानं आपण पारडाला दूध द्यायचं बंद करतो, त्यामुळे ते 2 लिटर आता आपण मायनस करूयात. आणि पारड्याचा चाऱ्याचा खर्च आपण पकडूयात, म्हणजे जो बछडा आहे त्याचा चाऱ्याचा खर्च गाईचा आणि बछड्याचा 195 रुपये खर्च आपण टोटल पकडूयात. त्यानंतर 360 मायनस 195 म्हणजे जवळपास आपल्याला 8 लिटरचे, म्हणजे हे 360 मी पकडल्यात 8 लिटर दुधाचे. त्यानंतर ह्याचा जवळपास आपल्याला दिवसाचा नफा होतो आहे 165 रुपये.
त्यात 1 महिन्याचा आपण 5,000 पकडले तरी 3 महिन्याचा आपल्याला जवळपास 15,000 रुपये एवढा आपल्याला नफा होतो आहे 3 महिन्याचा. त्यात पुढील 2 महिन्याचा हिशोब थोडासा वेगळा असणार, कारण दूध अजून म्हैशीचं थोडंसं कमी आलेलं असणार आहे. त्यामुळे आपण पकडूयात 6 लिटर दूध दररोजचं. तर 6 लिटर दुधाचे आपल्याला 270 रुपये एवढे मिळतील. तर 270 आणि चाऱ्याचा खर्च हा 200 रुपये आपण पकडूयात. 270 मायनस 200, 70 रुपये आपल्याला एका दिवसाचा नफा होतो आहे. तर एका महिन्याचा आपल्याला टोटल खर्च नफा प्युअर नफा होतो आहे 2,100 रुपये गुणिले 2 महिने म्हणजे 4,200 रुपये हा आपल्याला प्युअर नफा होणार आहे. म्हणजे टोटल आपलं एका गाईचा खर्च हा 9 महिन्याचा जवळपास 31,200 प्लस 15,000 प्लस 4,200 जवळपास 50,400 रुपये एवढा आपल्याला एका म्हैशीचा 9 महिन्याचा नफा होणार आहे.